कुठे कुठे आमच्यावर अन्याय होतो, कसा अन्याय होतो, आणि त्याच्यामध्ये हा पण विषय येईल की बाबा याचं काय होणार आहे पुढे. काय अर्थात त्या सगळ्याच गोष्टीचं उत्तर काही उद्याच्या मीटिंगमध्ये मिळणार नाही मला कल्पना आहे, पण ओबीसीची मीटिंग आहे तर मग बोलावं लागेल. काल सध्या सगळे वेगवेगळी मतभिन्नता ओबीसी नेत्यांमध्ये दिसत आहे. एकीकडे तुम्ही लढा लढताय, दुसरीकडे विजय वडेट्टीवार बैठका घेत आहेत. ओबीसीमध्येच आता वेगवेगळे हे बघा, मराठा समाजामध्ये सुद्धा ते आहेच ना. मराठा समाज तर एकच आहे, बरोबर की नाही. पण एकच मराठा समाज असून सुद्धा कोण म्हणतं हे झालं, कोण म्हणतं हे अजिबात झालं नाही, अजिबात म्हणजे फसवलं गेलेलं आहे असं म्हणणारे खूप आहेत ना, एक समाज असताना सुद्धा. मग इथं तर आमचे 360-70 जाती आहेत, प्रत्येकाचे कोण पक्षाचे पण लोक आहेत, कोण काय बोलणार. अतुल सावे यांनी आज एक बैठक बोलवलेली आहे. त्या बैठकीला फक्त बबनराव तायवाडे यांनाच निमंत्रण दिल्याचं कळतं आहे. इतर ओबीसी नेत्यांना डावललं आहे का? आता मी त्याचं काही उत्तर पण मला त्यांनी बोलवलं, पण मी काही जाऊ शकणार नाही आहे. आणि जर उद्या आहेच मंत्र्यांची बैठक तर मग आज जाण्यात मला काय त्याच्यात स्वारस्य वाटत. एक शेवटचा प्रश्न की ह्या सगळ्या बातम्या येत असताना शरद पवारांचं नाव असेल किंवा अजित पवारांच्या नावे खूप मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगही केलं जात आहे आणि त्याचबरोबर काल वडेट्टीवार यांच्या बैठकीमध्ये काही नेत्यांचा ओबीसी नेत्यांचा निषेध सुद्धा नोंदवण्यात आला. तायवाड्यांचा निषेध नोंदवण्यात आला. नाही, माझं स्वतःचं मत आहे की याच्यामध्ये राजकारण अजिबात आणता कामा नये. राजकारण आणलं की मग तो सगळा फोकस डायव्हर्ट होईल, महापावसामध्ये भानगडी सुरू होतील. हे सामाजिक हा विषय आहे. दुसरं म्हणजे माझ्याकडे जी मीटिंग झाली त्या सगळ्या ओबीसीचे काही लीडर्स जे होते नेते, त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की आपण कुणाच्याही विरुद्ध नाही, आपण काँग्रेसच्या नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाही, शिवसेनेच्या नाही, BJPच्या नाही, कुणाच्याच विरुद्ध आपण नाही. आपला मुद्दा एकच आहे की हे परिपत्रक जे आहे हे आम्हाला घातक आहे. पुढे याच्याबद्दल जे आपल्याला हे नीट करून कसं घेता येईल याच्यावर आपला आणि याबद्दल लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे हे दाखवण्यासाठी आपण सगळ्यांनी जे आहे हे प्रत्येकाने शांततेनं तहसीलला किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे आपला निषेध नोंदवावा. आता मी मागे पण सांगितलं की शरद पवार आणि अजित पवारांच्या विरुद्ध बोलण्याचं काही कारण नाही ना वर. त्यांचा काय संबंध आहे याच्यामध्ये. आणि मी सांगितलं ना, शरद पवार मुख्यमंत्री असतील नाही तर फडणवीस मुख्यमंत्री असतील, त्यांना कुठल्याही जातीला त्या आरक्षणाच्या विभागातून बाहेर काढणं किंवा आरक्षणाच्या वर्गामध्ये एखादी जात ॲड करणं हे आमच्या हातातच नाही आहे. 93 सालानंतर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला की आयोग निर्माण करा प्रत्येकाने, आयोग, आणि त्या आयोग तिकडे जा आणि त्यांनी जर शिफारस केली की यांना घ्या तर मग मंत्रिमंडळ त्यांना घेणार. एखाद्या मंत्री किंवा एखादा मुख्यमंत्री घेऊ शकत नाही. त्यामुळे उगीच त्यांना अंगावर घ्यायचं म्हणजे काय 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 कारण आहे ते काय मला काही पसंत नाही. त्याच्यामुळे आपला फोकस जो आहे हा थोडासा बदलतो असं माझं मत आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. तर भुजबळ यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. तर आज ओबीसी प्रश्नामध्ये राजकारण आणू नका. आज ओबीसी समितीची बैठक होणार आहे, नेत्यांची बैठक होणार आहे. मात्र त्या बैठकीला मी जाणार नाही. आमंत्रण आहे परंतु जाणार नाही. मात्र कॅबिनेट पूर्व बैठकीला जाणार आहे असं छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं. तर आरक्षण हा सामाजिक विषय आहे, त्यामध्ये राजकारण नको असा देखील सल्ला त्यांनी दिला. आजच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला छगन भुजबळ जाणार का हा प्रश्न असताना आमंत्रण आहे परंतु जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. उपसमितीच्या शासन निर्णयाला भुजबळांचा विरोध आहे, त्यामुळे ते अनुपस्थित राहणार आहेत आजच्या 4:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या बैठकीला असं कळतंय. पक्षाच्या प्री कॅबिनेट बैठकीला मात्र ते हजर राहणार आहेत. अतुल सावेंनी बोलवलेल्या बैठकीला ते अनुपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भुजबळ त्यांना पत्र देणार आहेत असं कळतंय. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया. प्रणाली, आज जी ओबीसींच्या बैठक आहे 4:30 वाजता सह्याद्रीवर, तिथे भुजबळ अनुपस्थित राहणार आहेत असं कळतंय, काय अधिक सांगाल?
फक्त ओबीसींच्याच बैठकीला नाही तर सलग दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाची जी बैठक आहे त्या बैठकीला सुद्धा छगन भुजबळ हे अनुपस्थित राहणार आहे. कॅबिनेटच्या पूर्वी जी प्री कॅबिनेट होत असते प्रत्येक पक्षाची, म्हणजे जशी ती भाजपची, शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची होते, तसं राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेटला ते उपस्थित राहणार आहे. म्हणजे मंत्रालयात ते जातील, प्री कॅबिनेटला उपस्थित राहतील, पण त्याच मंत्रालयामध्ये जी कॅबिनेट होणार आहे त्या कॅबिनेटला मात्र ते अनुपस्थित राहणार आहे. उपसमितीच्या शिफारसीनुसार शासनाने जो GR काढलेला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भातला, त्याचा निषेध करण्याची ही भुजबळांची एक वेगळी तऱ्हा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण गेल्या वेळच्याही कॅबिनेटला ते अनुपस्थित होते आणि आजच्याही कॅबिनेटला ते अनुपस्थित राहणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आज संध्याकाळी 4:30 वाजता अतुल सावे जे ओबीसी मंत्री आहेत त्यांनी बोलवलेल्या बैठकीला सुद्धा भुजबळ जे ते अनुपस्थित राहणार आहेत. त्या बैठकीला आपल्याला जाता येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण उद्या जी उपसमितीची बैठक होणार आहे ज्याच्यामध्ये सगळे मंत्री उपस्थित राहणार आहेत, त्या उपसमितीच्या बैठकीला मात्र ते जाणार आहेत. आजच्या अतुल सावे यांनी बोलवलेल्या बैठकीला आणि कॅबिनेट मीटिंगला निषेध म्हणून छगन भुजबळ जे आहेत ते जाणार नाहीये. प्रणाली, अजून एक असं कळतंय की देवेंद्र फडणवीसांची मात्र ते भेट घेणार आहेत आणि काहीतरी पत्र त्यांना देणार आहेत, तर याबाबत काही माहिती आहे का? जेव्हापासून हा शासन निर्णय झालेला आहे, गेल्या 8 दिवसामध्ये समता परिषदेच्या अनेक बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये ओबीसीचे जे वेगवेगळ्या समाजाची लोक आहेत त्यांनी आपली आपली मतं नोंदवलेली आहे. आपल्याला माहिती देत होत्या आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे.